कल्याणमधल्या सहजानंद चौकात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलं मोठं होर्डिंग कोसळलं। यामध्ये 2 ते 3 जण जखमी झालेत, 8 ते 10 जण थोडक्यात वाचलेत। शिवाय हे होर्डिंग खाली उभ्या असलेल्या दुचाकीसह काही 4 चाकींवर देखील कोसळलं, त्यामुळे वाहनांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे। जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। होर्डिंगची फ्रेम निखळून पडल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समजतंय। कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये होर्डिंगची फ्रेम जी आहे ती निखळली आहे। आपण आता सध्या या सहजानंद चौकामध्ये आहोत। पाहिलं तर हा मोठा होर्डिंग जो आहे तो या ठिकाणी होता आणि या होर्डिंगवरती फ्रेमवरती लावलेली काय त्याची जी लोखंडी फ्रेम आहे ती निखळली आणि खाली कोसळली आहे। त्यामुळे 2 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे काही जवान या ठिकाणी आलेले आहेत, त्याचप्रमाणे अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणचे होर्डिंग जे आहे ते हटवण्याचं काम आता सध्या सुरू आहे। मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी या होर्डिंगच्या विरोधामध्ये आंदोलन देखील करण्यास सुरुवात केलेली आहे, कारण की घाटकोपरची जी दुर्घटना झालेली आहे ती ताजी आहे आणि यानंतर पुन्हा अशा पद्धतीने महानगरपालिकेमध्ये अनधिकृत असतील किंवा अधिकृत जरी काही होर्डिंग्स असले तरी ते होर्डिंग या ठिकाणी नादुरुस्त असल्याचं आज समजलं आहे। आंदोलनकर्ते मनसेचे जिल्हाध्यक्ष आहेत उल्हास भोईर काय सांगाल, कशा पद्धतीने होर्डिंगचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवरती आला आहे? गेल्या 6 महिन्यापासून आमचे महाराष्ट्र नवनिर्माण विभागाध्यक्ष कपिल पवार आणि शाखाध्यक्ष गणेश लांडगे हे मागे लागले आहेत। महाराष्ट्र शासनात GRA की जमिनीपासून 40 फुटापर्यंत हे 40 फूट दिसतात का? मग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी माणसं मारण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतले। जोपर्यंत कल्याण शहराच्या सगळ्या होर्डिंग उतरत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण ठामपणे उभे राहणार। ह्या सगळ्या होर्डिंगवरती कारवाई करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं आंदोलन जे आहे ते सुरूच राहणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिली आहे। कॅमेरामन योगेश घावटेसह सुरेश काटे, ABP माझा, कल्याण। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।